टॉयलेट में तू नहीं, मैं बात नहीं करूँ, तू उधर बैठते हो, तो क्या करोगे? बैठ के इधर होगा ना आपका, नहीं होगा, उधर बैठते हो, छेड़ने लगेगा, है ना? हाथ में लाओगे नहीं, हाँ, किसने बताया? इधर कोई नहीं होगा बेटा आपको, इधर आपको कोई तकलीफ नहीं देगा। आपको इसमें से क्या खिलो, ये नहीं खाना, पानी पिएंगे? क्या खाओगे? खाली पेट नहीं सोने का, बस सुनिए, पानी दूं तो उधर सो जाओ। कितना टाइम बैठोगे? हाँ ना, ठीक है ठीक है ठीक है ठीक है ठीक है। जब आपको नींद लगेगी तो उधर सो जाने का। मैं हूँ वो बाजू में झाड़ू लगाती हूँ, मेरे को हेल्प करोगे आप? करोगे काम को? नहीं, काम नहीं करोगे, ठीक है, बैठो फिर उधर बैठ जाओ, जाओ उधर बैठो, हाँ जाओ उधर बैठो, बैठो बैठो उधर जाओ, जाओ बैठो। हाँ सुनो, मेरा आज में टीम उधर बैठ जाओ। हाँ तो उधर निकालो चप्पल, हाँ चप्पल इधर निकालो, तो सो जाओ उधर, जाओ चप्पल इधर निकालो और उधर सो जाओ, बैठो इधर, सो जाओ आराम से। ऐसा किया आपको, हाँ बेटा, ऐसा किया आपको, सो जाओ। भूख लगी तो मुझे आवाज देना, मैं आपको एक खिलाऊंगी। हाँ तिला ते आपसे लाओ। मॅडम काय म्हणाल, आपल्याकडे जो पेशंट आलेला हा पहिलाच पेशंट आता नाशिक रोड पोलिसांनी आपल्याकडे सोडला आहे हा मोरे दादा आणि मुंडेताई आल्या होत्या, तर त्यांनी पहिलंच पेशंट आपल्याकडे सोडलं आहे, तर काय म्हणाले यांच्याबद्दल? काय म्हणू, मला संधी मिळाली समाजसेवा करण्याची आणि दिवाळीच्या मुहूर्तावर चालून आलेल्या संधीला मला असं वाटतं की तिच्या आयुष्यात दिवे लावावे आणि उजेड आणून तिला पूर्ण ट्रीटमेंट देऊन बरं करावं आणि नवीन आयुष्य द्यावं. अच्छा, नव्याने आयुष्य आता मी जसं दादांना विचारलं ना का पेशंट नाव सांगतं का, तर त्यांनी एकच सांगितलं का बाबा ती बाई आहे ना म्हणे, फक्त एकच तिचं उर्मिला असं नाव सांगते, तर त्यांच्या निष्पन्न होतं का त्यांना पूर्ण नाव ज्ञात झालं असेल आणि त्यात त्यांनी मला उर्मिला भंडारी असं नाव सांगितलेलं आहे. तर उर्मिला भंडारी जर कोणाच्या मिसिंग झाल्या असतील कुठे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आपण शोध लावूया तिचा. सगळ्यात आधी आपण तिचा आधार कार्ड वगैरेचं करून डोळ्यांचा रॅटिना घेऊन आपल्याला ते करता येतं. आपण बघूया, तिला आधी नॉर्मल होणं गरजेचं आहे, आपल्याशी ओळख निर्माण करून घेणं गरजेचं आहे आणि हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत व्हायरल करा जेणेकरून तिला तिचं कुटुंब मिळालं पाहिजे. घाबरलेली आहे, भेदरलेली आहे आणि ती बरी आहे. म्हणजे फार आपण जे म्हणतो ना मानसिक फार विकलांग नाही आहे, जेवढं म्हणायला पाहिजे तेवढी ती विकलांग नाही आहे. ती सगळं बोलते, छान बोलते. तर तिच्यासोबत काही गोष्टी चुकीच्या घडलेल्या आहे आणि त्या चुकीच्या गोष्टी घडलेल्या असल्या कारणाने ती थोडी त्रास देते आहे. म्हणजे स्वाभाविक आहे, एक स्त्री आहे आणि एखाद्या पुरुषाने घाणेरडं बघितलं तरी सहन होत नाही. शेवटी तिला कोणीतरी स्पर्श करून गेलेला आहे. लज्जास्पद तिच्यासोबत गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे स्त्री मनास तिच्या लज्जा उत्पन्न होईल अशा गोष्टी तिच्यासोबत घडलेल्या आहेत. पण आता होणार नाही. एक महिला म्हणून मी तिची सांभाळण्याची परिपूर्ण जबाबदारी घेते आणि तिचा व्हिडिओ होईल तेवढा व्हायरल करा आणि तिला तिचं कुटुंब मिळवून द्या. तिचं नाव उज्ज्वला भंडारी असं सांगा. उर्मिला भंडारी. वय 55 सांगितलं. वय तिचं 55 सांगते. थँक्यू.